दिल्लीतील पाकिस्तानी राजदूताचा चीड आणणारं कृत्य समोर आलंय। पाकिस्तानी राजदूत पार्ट्या जोडतायत। एकीकडे काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होत असताना पाकिस्तानी राजदूत पार्ट्या जोडताना समोर आलंय। पाकिस्तानी दूतावासात केक आणले जात आहेत। दिल्लीतील पाकिस्तानी राजदूतात चीड आणणारं कृत्य। Cake for what is this celebration for? Are you from Pak High Commission? Sir, are you from Pak High Commission? Sir, where are you from, sir? What is this cake for? ओकेजन क्या है? खाली ओकेजन 28 लोग मरे, थोड़ा सा बताइए ना, दुख है इस बात का? What is this? आप कहाँ से आए? Where are you from, sir? आप बता दीजिए सर, कहाँ से हैं आप? Cake for what is this celebration for? Are you from Pak High Commission? What is this? Sir, are you from Pak High Commission? Are you from? Sir, where are you from, What sir? is this? What is this cake for? ओकेजन क्या है? ओकेजन क्या है? खाली ओकेजन 28 लोग मरे, थोड़ा सा बताइए ना, दुख है इस बात का? What is this? आप कहाँ से आए? Where are you from, sir? आप बता दीजिए सर, कहाँ से हैं आप? या संदर्भातली अधिक माहिती आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून घेऊयात। प्रशांत, एकीकडे काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झालाय आणि एकीकडे दिल्लीतील पाकिस्तानी राजदूताचं चीड आणणारे हे कृत्य समोर आलंय, काय माहिती आहे? What is this cake for? ज्या पद्धतीने जर बघितलं आपण तर राजधानी दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरात असलेल्या न्याय मार्गावरती पाकिस्तानी दूतावास आहे। या पाकिस्तानी दूतावासाबाहेर आज एक सकाळी ज्या पद्धतीने माहिती मिळाली आहे की साधारणतः ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये आपण बघतोय की एक नागरिक हातामध्ये केक घेऊन जाताना दिसतोय आणि त्याला विचारलं की तुम्ही कुठले आहात, त्यावरती तो कुठलाही शब्द न बोलता तो थेट निघून गेलाय। हा केक कशासाठी आणला हे बोलायला त्यावर तयार नव्हता। यामुळे एक संशय निर्माण झालेला आहे। एकीकडे पहलगाम हल्ला झाला आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आज केक आणला गेला त्यानंतर लोकांमध्ये या मुद्द्यावरून जोरदार नाराजी आहे आणि खास करून पाकिस्तान दूतावासावर याचमुळे मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था देखील वाढवलेली आहे। ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करून तिन्ही बाजूनी पाकिस्तानी दूतावासाबाहेर जर बघितलं सुरक्षा व्यवस्था वाढलेली आहे। पण हे अत्यंत महत्वाचं आहे की आज पाकिस्तानी दूतावासामध्ये केक आणला गेला आणि तो केक कशासाठी आणला गेला हे त्या व्यक्तीने सांगण्यास नकार दिलेला आहे। धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पाकिस्तानी दूतावासात केक आणले जात आहेत, तो केक कशासाठी आणला हे विचारले असता माहिती देण्यास नकार दिला जातो। Pak High Commission? Sir, Where are you from, What sir? is this? What is this cake? तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। एकीकडे काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झालाय तर दुसरीकडे दिल्लीतील पाकिस्तानी राजदूताचं चीड आणणारं हे कृत्य समोर आलंय।